तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की डोंगरावरचं किंवा महाराणावरचं गवत जळू का द्यायचं नसतं. पावसाळ्यात जेव्हा मोकळ्या जागेवर हे गवत उगवतं ना, तेव्हा ते स्वतःमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेत असतं. हाच कार्बन डायऑक्साईड वायू स्वतःमध्ये खूप जास्त प्रमाणात उष्णता जी आहे आजूबाजूची ती शोषून घेतो. कार्बन डायऑक्साईड वायूने शोषून घेतलेल्या उष्णतेमुळे पृथ्वीचे तापमान वाढते. पावसाळ्यामध्ये जेव्हा हे गवत वाढते तेव्हा ते स्वतःमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेत असते. पावसाळ्यामध्ये वाढलेलं गवत जेव्हा हिवाळ्यामध्ये सुकतं तेव्हा त्याने ऑलरेडी कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतलेला असतो आणि त्याच्यामुळे तो कार्बन डायऑक्साईड त्याने जमिनीमध्ये टाकलेला असतो. या प्रक्रियेला आपण कार्बन सिक्विस्ट्रेशन किंवा कार्बन जप्ती असं म्हणतो. आता कार्बन सिक्विस्ट्रेशन किंवा कार्बन जप्ती केलेल्या गवताला जर आपण परत जाळलं तर ते गवत जाळल्यामुळे त्याच्यामध्ये असलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो परत वातावरणात विलीन होणार आहे आणि असं केल्यामुळे आपल्या वातावरणात परत एकदा कार्बन डायऑक्साईड वाढणार आणि त्याच्यामुळे वातावरणातलं जे तापमान आहे ते वाढणार आणि ग्लोबल वॉर्मिंग होणार. त्याच्यामुळे महाराणावरचं किंवा डोंगरावरचं गवत कधीही जाळू नये किंवा जळून देऊ नये.